नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. शेत जमिनीचा योग्य मोबदला दे अन्यथा उपोषण करून शेतकऱ्यांनी दिला पत्र परिषदेतून आवाजा सूर्य ऊर्जा कंपनीला इशारा. धुळे तालुक्यातील शिरदाणे प्रनेर येथील गट क्रमांक 37/46/क या क्षेत्रात असलेल्या शेतजमिनी शेतकऱ्यांनी खरेदी करून द्याव्यात यासाठी संबंधित शेतकऱ्यांना धमक्या देऊन त्यांना दमदाटी करण्यात येत आहे. या जमिनीवर आवाजा सूर्य ऊर्जा कंपनीतर्फे बेकायदेशीरित्या JCBने खड्डे करून मशिनरीच्या साहाय्याने काम केले जात आहे. ही जमीन आमच्या वाडवडिलांना विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीच्या माध्यमातून मिळालेली आहे. ती आम्ही वंश परंपरेने कसत आहोत. आम्हाला विश्वासात न घेता कंपनीतर्फे शेत जमिनीवर दादागिरीने काम केले जात आहे. त्यामुळे आम्ही भूमिहीन होणार असून आम्हाला शेत जमिनीचा योग्य मोबदला द्यावा किंवा उतार्यावर शेती आहे तेवढी शेती आम्हाला येऊन द्यावी अशी मागणी शेतकरी भास्कर जाधव, शेतकरी हिम्मत जाधव यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेली आहे. मी नेर गावात राहतो. माझी शिरदाणे येथे 37/46 या क्रमांकाचा गट आहे. त्या गटावर आम्ही शेती करून उदरनिर्वाह करत असतो. कारण कोरड जमीन असल्यामुळे पावसाळ्यामध्येच ती पेरली जाते. परंतु यावर्षी आम्ही त्या ठिकाणी जमिनी पेर करण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी सौर ऊर्जा कंपनीचं मशिनरी सुरू होती. माझे मुलं त्या कंपनीला विरोध केला, मशिनरी बंद करायला लावली. पण त्या ठिकाणी त्या कंपनीचे जे दलाल लोक आहेत त्यांचे नावं मला ज्ञात नाही आहेत, परंतु ते शिरदाण्याचेच आहेत. त्यांनी अनेक प्रकारच्या शेतकऱ्यांना असं खोटं नाटं सांगून तुमच्या जमिनी जप्त होणार आहेत, त्या कंपन्या मुख्यमंत्र्याच्या आहेत, गृहमंत्र्याच्या आहेत, तुमच्याकडून काहीच होणार नाही म्हणून जे भेटतं आहे ते घ्या आणि नाहीतर मग त्या जमा होऊन जातील, मग नंतर तुम्ही तुमचे उतारे काही कपाळाला लावून फिरणार का, अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या. आम्ही आमच्या शेतावर गेलो असताना त्या ठिकाणी कंपनीची मशिनरी आम्ही बंद केली. तेव्हा हे तिथं आले, त्यांनी आम्हाला डरवलं, धमकवलं. मग त्या आमची जमीन आम्ही त्यांना सांगितली की आजूबाजूचे जे शेतकरी असतात ते गट नंबर सांगितले, ते ड्रोन याच्यामध्ये सर्वेमध्ये आमची जमीन हीच आहे बुवा, आम्ही याच जमिनीवर पेरा करायचे आमचे वडीलोपार्जित. तर ते म्हणे तुमच्या बापाची आहे का. मग गावातून काही लोकांना दारू पाजून आणलं. ते लोक सांगायचे आम्हाला ही जमीन आमची आहे. परत दुसरे लोक यायचे ते सांगायचे आम्हाला ही जमीन आमची आहे. मग ते आम्हाला धमकवायचे की 37 गटला चतुर्शी मान्य आहे, तुमच्या जमिनी कुठं आहेत शोधा. आणि शेतीत शेतकरी कुठं बी जायला उभा राहिला का ते सांगतात ही जमीन आमची आहे. अशा प्रकारे आम्हाला डरवून धमकावून त्या जमिनी तिथं परत 3 दिवसांनी मी मुलाला पाठवलं त्या ठिकाणी. तर कंपनीचं काम सुरूच होतं. JCBने खड्डा करून गाडून देऊ, तुम्हाला कोणी तपास बी करणार नाही. मुलाने मला फोन केला, मी मुलांना होईल त्याच्या पद्धतीने करू, नाहीतर या ठिकाणी असे अतिक्रमण करतात आणि गरीब गोळ्या बाबड्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला पूर्णपणे मिळू देत नाही. गाव दलालांना हाताशी धरून ही कंपनी शेतकऱ्यांची फसवणूक करते. तशी आमची फसवणूक व्हायला नको. आमची एवढी इच्छा आहे की कंपनीने आम्हाला जमिनीच्या बदल्यात दुसरीकडे जमीन द्यावी किंवा दुसरीकडे आम्ही 1 हेक्टर तरी जमीन खरेदी करू शकू, एवढा पैसा तरी आम्हाला द्यावा. आणि कंपनीने दलालाच्या मार्फत नाही, कंपनीने स्वतः आमच्याशी व्यवहार करावा. म्हणून मी जिल्हाधिकारी साहेबांना 1 महिन्यापूर्वी पत्र दिलं होतं, मागच्या 21 तारखेला. त्यानंतर मी 15 तारखेला उपोषणाचं परवानगी मागायचं पण पत्र दिलेलं आहे. पण त्या पत्रांचा काही विचार होत नाही. म्हणून मी या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेतली आणि माझी जी समस्या आहे ती मी माझ्या सर्व पत्रकार बंधूंसमोर मांडली. आणि मला 100% विश्वास आहे माझ्या भारतातला पत्रकार हा नेहमी गोरगरिबांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करत असतो.